समोसे घ्यायचे तिथं पोरांना खायला. दुसरं काय घ्यायचं काय ढोकळा ढोकळा घ्यायचा ढोकळा द्या पावशेर. त्यांना दौडलं चाललोय तर यशला शेवटी एक्सरे काढावंच लागेल. यशचा दुखायचं झालंय जरा कंपास तशीच आहे तशीच आहे का. पेशंट बघा का गाडी घरामागे घेऊन गेलाय. गाडी तर काही येत नाही पण आपलं तेवढंच फक्त इथलं तिथं करायची. तर चला जातो आता दौडला निघालं. यांचं म्हणताना फोन चाललाय तर यशला गाडी नाही येत. भैया मी आणि भैया चालवणारी गाडी म्हणताना भैयाच शाळेत नाही का जात सुट्टी आहे खाड्यासारखं. तर भैयाचं पेपर झाले तर 12वीचे पेपर चालू असल्यामुळे त्यांना 13 तारखेपर्यंत सुट्ट्या आहेत. त्याच्यामुळे भैया घरीच आहे. नाही तर मग दाजीला सुट्टी घ्यावी लागली असती कारण दुसरं येण्या जाण्याचं मार्गच नाही. एसट्या बंद आहेत सध्या आणि असलं तरी फाट्यावर चालत जावं लागतं. त्याच्यामुळे एसटीचा ह्याचा प्रसंगच नाही आपला येत. गाडीवरच जातो. तर आता भैया आहे तर चाललोय आम्ही. तर बघू एक सरत काय निघतंय तुम्हाला सांगतेच. व्हिडिओ संपूर्ण बघा. दवाखान्यात यशचा काढला एक्सरे. इथे एक्सरे काढलाय आणि थांबा म्हणलेत 5 मिनिटं रिपोर्ट द्यायला. यशने शर्ट काढला होता घालतोय. बघू आता रिपोर्टमध्ये काय येते. चला एक्सरे काढून घेतला तर एक्सरेत काहीच निघालं नाही. अजिबात कुठं डॅमेज नाही काय नाही. बरगडी त्याची व्यवस्थित एकदम क्लिअर. तर मॅडम म्हणल्या तो कबड्डी नेहमी खेळतो तर त्यांनी फक्त कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या आणि ज्या गोळ्या शिल्लक आहेत आजच्या दिवसाच्या होत्या गोळ्या. पण म्हणलं उद्या शनिवारी दवाखान्याला सुट्टी असते तर म्हणलं परत उद्या आजच्या पुरतीच गोळ्या संपल्या. उद्या गोळ्या पण नाही मॅडम पण नाही. त्याच्यामुळे मग आज घेऊन आलते मी. म्हणलं एकदम मनातली शंका काढण्यासाठी एक्सरे काढला त्याचा. टाका एक्सरे पण काढलाय. तर घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते फोटो. तर अजिबात डॅमेज नाही काय नाही. आता मेडिकल फक्त कॅल्शियम दिल्यात त्यांनी तर ती घेते आणि कॅल्शियमच्या 10 गोळ्या दिल्यात म्हणले. बरं त्याची गरज नाही काय नाही. तर चला मेडिकलमध्ये जाते. अजून काय घ्यायचं बाया. समोसे घ्यायचे तिथं पोरांना खायला. दुसरं काय घ्यायचं काय खमण ढोकळा ढोकळा घ्यायचा ढोकळा द्या पावशेर. दवाखाना झाला. एक्सरे काढलाय. हा एक्सरे इथं नाव दिसत असेल तर इथं मार लागला होता यशला इथं. तर इथं डॅमेज वगैरे काहीच नाही झालेलं एकदम क्लिअर आहे. फक्त सूज आहे थोडीशी. मॅडम म्हणले सगळं व्यवस्थित आहे कुठं काही झालेलं नाही. तर आमच्या मनातली शंका दूर झाली. तर इकडे बघा यशला आनंद झालाय खूप कारण यश आमचा कबड्डी प्लेअर आहे. कबड्डी म्हणजे त्याची जान आहे. तर त्याच्यामुळे माझ्या मनातली शंका आणि यशच्या पप्पाला पण वाटत होतं काढावर शंका आपल्या मनातली नाही का. तर पोरला कबड्डी खेळायची तर हे दिले त्यांनी. तर येताना खायला घेतलं पोरांना. टोस्ट घेतली. तर आम्ही एवढं नाही कोण असं गोड वगैरे खात. मैद्याचे पदार्थ बेकरीचे पदार्थ आम्हाला नाही जास्त म्हणजे का आवडतात पण वजन वाढतं त्याच्यामुळे जास्त खात नाही. पण आता उद्या दाजींचा पण वाढदिवस आहे तर दाजींचं चीटच दिवस राहणार आहे. म्हणजे जे खायचं ते खाऊ शकतात असं आहे. तर त्याच्यामुळे चहा बरोबर खाणार. भैया पण खाऊ शकतो. आता पोरांना खमंग ढोकळा घेतला. तो पण व्हिडिओ काढलाय तिथं सुटो मध्ये घेताना. आणि समोसे घेतले 2-3 घेतले. तर मी नाही खात. मला नाही समोसे एवढं आवडत. तर ते आता संध्याकाळी पोरं खाते ना. आता ते संध्याकाळी खाते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या यशची आता ही गेली बनच गेली आमच्या डोक्या म्हणजे खाडे पण भरपूर झाले. त्या शाळेचे खाडे व्हायना का हे महत्वाचं होतं. जर आता काय नाही निघलं म्हणून बरं झालं. नाही तर काय निघलं असतं तर आणखी टेन्शन आलं असतं. त्याच्यामुळे आता काहीच नाही अडचण. कबड्डी खेळायला तर येतानाच म्हणलं संध्याकाळी कबड्डी खेळायला जाऊ का. म्हणलं आता कबड्डीचं 2-4 दिवस तरी नाव काढू नको म्हणलं. आणि शाळेला पण त्याला सोमवारपासून पाठवणार आहे. उद्या तर सकाळची शाळा राहणार आहे. त्याच्यामुळं
थंडी गारठ्याचं नाही उद्या उठवणार त्याला.